तर नीटची फेरपरीक्षा ही उद्या होणार आहे, पण घोळ हा काही संपत नाहीये। नागपुरातील अब्दुल्ला नावाच्या विद्यार्थ्याला यूएईतील अबुधाबी परीक्षा केंद्र मिळालेलं आहे। विद्यार्थ्यानं नागपूर, वर्धा आणि भंडारा हे पर्याय निवडलेले असताना देखील हा गोंधळ निर्माण झालाय। तर विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी एनटीएच्या हेल्पलाईनवरती तक्रार नोंदवली। परीक्षा केंद्र बदलून न मिळाल्यास संबंधित विद्यार्थी आता परीक्षेपासून वंचित राहण्याची देखील शक्यता आहे। उद्या ही फेरपरीक्षा होणार आहे आणि त्यामध्येच हा गोंधळ काही संपायचं नाव घेत नाहीये। नागपूरमधील अब्दुल्ला नावाचा एक विद्यार्थी आहे आणि याच विद्यार्थ्याला यूएई मधील एक परीक्षा केंद्र मिळालेलं आहे, त्यामुळे हा गोंधळ आता संपत नाहीये हेच दिसून येत आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नेमका हा काय गोंधळ निर्माण झालेला आहे आणि नेमकं या सगळ्या संदर्भामध्ये काही हालचाली करण्यात आलेल्या आहेत का परीक्षा केंद्र बदलून देण्याच्या अनुषंगाने? रजत, हा जो विद्यार्थी आहे अब्दुल्ला नावाचा, हा फेरपरीक्षेमध्येही सहभागी होणार आहे आणि त्यासाठी त्याने नागपूरचा केंद्र जो आहे तो मागितलेला होता प्राधान्याने आणि पर्यायी केंद्र म्हणून वर्धा आणि भंडाराची मागणी केली होती। मात्र जेव्हा काही दिवसांपूर्वी प्रवेशपत्र त्याच्या हाती आला तेव्हा त्याच्यामध्ये यूएई मधून अबुधाबी नावाचा जो शहर आहे त्या ठिकाणचा एक परीक्षा केंद्र त्याला देण्यात आलेला आहे। खरं पाहिलं तर नीटची परीक्षा जी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत असते आणि काही परदेशातील शहरांमध्येही केंद्र असतात तिथल्या विद्यार्थ्यांसाठी। मात्र नागपूरच्या विद्यार्थ्याला तो परीक्षा केंद्र देण्याचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र अब्दुल्ला आणि त्याच्या पालकांनी या संदर्भात एनटीए मध्ये लेखी तक्रार केली आहे आणि आपलं परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे आज त्याला तो परीक्षा केंद्र बदलून मिळतो की नाही याकडे लक्ष राहणार आहे। जर परीक्षा केंद्र बदलून नाही मिळाला तर निश्चितच या विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी धन्यवाद रजत या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।